कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती तर्फे आज दिनांक 23 मार्च रोजी दुपारी 2 वाजता जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना विविध मागण्यांचे निवेदन यावेळी देण्यात आले। कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत सेवा दिलेल्या अनुभवी कंत्राटी कामगारांना प्राधान्याने शासनाच्या नियमित पदावर कायमस्वरूपी सेवेत रुजू करून घेण्यासंदर्भात शासन स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात यावा। कंत्राटी कोरोना योद्धा शासकीय पदावर नोकरी मिळेपर्यंत दरमहा 10,000 कोरोना योद्धा या नावाने भत्ता सुरू करावा। त्याचप्रमाणे कोविडचा प्रादुर्भाव कमी झाल्याचे कारण देत कामावर कमी केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय शहरी ग्रामीण आरोग्य अभियानाअंतर्गत NRHM व NHM व NUM च्या आरोग्य विभागातील रिक्त पदांवर कक्षसेवक, बेड सहाय्यक, रुग्णालय येथील मनुष्यबळ कमतरता असलेल्या ठिकाणी कायमस्वरूपी नियुक्ती देण्यात यावी। स्मार्ट कंपनीच्या मार्फत अनुभवी कंत्राटी कामगारांना कामावर न घेता वशिल्याबाजी ओळखीच्या व्यक्तींना कामावर भरती केलेले असून सदरची भरती प्रक्रिया तातडीने रद्द करण्यात यावी। तसेच यामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करता जिल्हाधिकारी यांच्या मार्फत उच्चस्तरीय समिती नेमून या भरती प्रक्रियेतील दोषींवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी। यासह विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे जिल्हाधिकारी रोहन घुगे यांना निवेदन देत आंदोलन करण्यात आले। योद्धांना न्याय मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे, मिळालाच पाहिजे। कंत्राटी कोरोनाच्या संघर्ष समितीचा कंत्राटी कोरोनाच्या संघर्ष समितीचा कोरोना महामारीमध्ये आम्ही जीवाच्या रक्ताची बाजी लावली आहे, घरावर कुस्तीपत्र घेऊन काम करलो आहे। या कोरोना महामारीमध्ये या कंत्राटी कामगारांना न्याय मिळाला पाहिजे। निवेदन दिले, काय मागण्या आहेत? आपला आज शहीद दिन होता, त्यानिमित्त कंत्राटी कोरोना योद्धा संघर्ष समिती यांच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाला अभिवादन केलं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला अभिवादन करून आम्ही पदयात्रा काढली आणि पदयात्रेच्या माध्यमातून आम्ही एकूण कंत्राटी कामगारांच्या एकूण 7 मागण्यांसंदर्भात निवेदन दिलं। पहिली मागणी अशी होती की कोरोना महामारीमध्ये स्वतःच्या रक्ताचे नातेवाईक येत नव्हते, अशा प्रसंगी आम्ही जीवावर उदार होऊन रक्ताचं पाणी केलं, घरावर तुळशीपत्र ठेवून काम केलं। या कोविड महामारीमध्ये त्या कोरोना योद्ध्यांना शासनाने शासन सेवेत सामावून घेतलं पाहिजे, कारण की कोविडपुरता त्यांना काम दिलं आणि त्यानंतर त्यांना वाऱ्यावर सोडून दिलं। या वंचित घटकांसाठी त्यांच्यावर उपासमारी आलेली आहे, त्यासाठी शासनाने नियमित जागेवर घेण्यात यावं। असे किती कर्मचारी असे टोटल त्यांना आज उपासमारीची वेळ आली आहे? आमच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव या ठिकाणी SMS कंपनीच्या माध्यमातून एकूण 60 ते 65 कर्मचारी होते। त्यांनी कोविड महामारीमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये सेवा बजावली। त्याच माध्यमातून बेड सहाय्यक, कंत्राटी कक्षसेवक, सुरक्षा गार्ड, सफाई कामगार असे आणि ॲम्ब्युलन्स चालक असे विविध पदं होते। स्मार्ट कंपनीमध्ये 60 ते 65 कर्मचारी कक्षसेवक म्हणून होते, तरी यांना काही लोकांना डावलण्यात आलेलं आहे। तरी यांना NRHM म्हणा किंवा शासनाच्या नियमित पदावर घ्या किंवा स्मार्ट कंपनीचे वशिलाबाजीचे लोक घेतलेले आहे, तोंड पाहून त्यांना कमी करून या ज्या खरे कोरोना योद्धा आहे ज्यांनी काम केलं त्यांना सामावून घेणं ही महत्त्वाची मुद्द्याची मागणी होती। आणि नाव सांगा आपलं? निलेश बोरा। आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्या मागण्या अशा आहे की जे काळा बाजार झालेला आहे या स्मार्ट कंपनीमध्ये ज्या लोकांना घेऊन त्या स्मार्ट कंपनीची देखील उच्चस्तरीय मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या माध्यमातून चौकशी व्हायला पाहिजे आणि जे खरे कोरोना योद्धा आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे। आणि आमचं कंत्राटी कोरोना योद्ध्यांना जर बेरोजगार आहे आम्ही तर बेरोजगारी भत्ता म्हणून कोरोना योद्धा 10,000 मानधन असा भत्ता लागू करण्यात यावा अशा मागण्या दिलेल्या आहेत। ठीक आहे।